जोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांना आदरांजली वाहण्यासंदर्भात तसेच त्यांच्या कुटुंबियांची जी मागणी आहे त्याला न्याय देण्यासंदर्भात तिसरा हा मोर्चा महाराष्ट्रात होता। पहिला मोर्चा बीडमध्ये झाला, दुसरा मोर्चा सिंदखेड राजाला झाला आणि काल तिसरा मोर्चा परभणीला झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातपासून भूमिका आहे की मस्साजोग प्रकरणातील जे कोणी दोषी असतील, आरोपी असतील, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। त्यांना फासावर लटकवाच, त्याहीपेक्षा काही आणखी क्रूर शिक्षा असेल तीही कायद्यानुसार त्यांना दिल्या गेली पाहिजे। त्याबद्दल कुणाचंही दुमत नाही। पण मागे तुम्हाला आठवत असेल, बीडच्या मुख्य मोर्चामधून संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला न्याय द्यायचा राहिला बाजूला आणि सर्वांनी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा हा स्वर पकडला। त्यामध्ये आमच्या पक्षाचेही आमदार होते, विरोधी पक्षाचेही आमदार होते, तिथले स्थानिक खासदार होते। त्याच वेळेस प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखरजी बावनकुळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरेश धसांना तंबी दिली, यानंतर महायुतीमध्ये कुठल्याही नेत्यांवर आपण बोलू नये। जे काही मोर्चे निघतायत त्या मोर्चामधल्या ज्या रास्त मागण्या आहेत, मस्साजोगच्या सरपंचाच्या कुटुंबियांना न्याय देण्यासंदर्भात ते मोर्चे आहेत, ते मोर्चे भरकटू देऊ नका एवढी सक्त ताकीद दिल्यानंतर सुद्धा काल सुरेश धसांनी जाणीवपूर्वक पहिल्यांदा धनंजय मुंडे आणि नंतर अजितदादा अशा प्रकारे जे काही चालवलंय की क्या हुआ तेरा वादा आणि एकेरी भाषेमध्ये अगदी दात मनगट खाऊन, तर हे महायुतीला शोभणार नाही। आम्हाला या प्रकरणात त्यांच्यासारखं राजकारण करायचं नाहीये। पण सुरेश धस हे जर त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं ऐकत नसतील, हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकत नसतील, तर मग यांना कोणाचा वचप, कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही? ज्या प्रकारे ते भाष्य करतायत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दात मनगट खाऊन जर विचारत असतील तर त्यावर आम्ही बोलणार आहोत की नाही? आम्ही सुरेश धसांना प्रश्न विचारला आमदारांना, तर त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे ट्रोल करतात, धमक्या देतात, ती आमची प्रथा परंपरा नाहीये। याच्यावर त्यांचा जो मोकाट बैल सुटलेला आहे त्याला व्यसन घालण्याची गरज मुख्यमंत्र्यांची आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यांच्या प्रवृत्तीला आवरावं। सोबतच यांचे जे टुकार कार्यकर्ते आहेत, जे धमक्या देणं, फोन करणं, मारून टाकणं, पाहून घेऊ, देख लेंगे, तुला सोडणार नाही अशा धमक्या देत आहेत, त्याही भामट्यांना थोडंसं आवरावं। सुरेश धसांनी जरा अजितदादांवर बोलण्यापूर्वी 10दा विचार करावा, अन्यथा महायुतीमध्ये जर द्वंद्व युद्ध निर्माण झालं तर त्याला जबाबदार सुरेश धस राहतील, ही नोंद घ्यावी। आमची मागणी परत एकदा ऐका, मस्साजोगचे स्वर्गीय सरपंच संतोषराव देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, ही रास्त मागणी आमची आहे। मात्र कोण्या स्टेजवरून एखाद्या धर्माविरुद्ध चिथावणीखोर भाष्य करणं, कोण्या समाजावर बोलणं, कोण्या नेत्यावर बोलणं हे महाराष्ट्राच्या प्रथा परंपरेला शोभणारं नाही।